आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे, अथर्व साठी सोडून आले मी सारे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आज आहे तारीख 7 फेब्रुवारी 2026 आणि आज आहे अथर्वचा महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये वेडिंग. सो काल बेंगॉली वेडिंग झाला, खूप मस्त झालं सगळं. तुम्ही तो व्लॉग बघितलाच असेल. सो आज आपला मुहूर्त आहे 4:30चा काहीतरी. सो आपल्याला तिकडे 3 पर्यंत पोचायचं. सो त्याच्या आधी बाकी सगळी कामं करून घ्यायचे, म्हणून मी अथर्वकडे आलो आहे. त्याची गाडी वॉश करून सजवून आपल्याला 2 वाजेपर्यंत रेडी ठेवायचे. आणि आता वाजले 11:15. सो बघूया किती वेळात होते, कारण अजून मला माझी पण तयारी करायची. सो आता काय, आपण जे काल लावलेले गाडीला जे फुलं वगैरे सगळी लावली ती काढून टाकली आहेत. आणि आता मी चाललो आहे वॉशिंगला. सस्मित पण मला भेटतो ऑन द वे. सो सस्मित भेटला की आम्ही वॉशिंगला नेऊ गाडी आणि वॉशिंगवरून मग डायरेक्ट सजवायला नेऊ. सजवायला आपल्याला गाडी घेऊन जायची माटून गेला. सो चला आता लिफ्टची वाट बघतोय मी. लिफ्ट येते इकडून मागे. आता आम्ही गाडी धुवायला गेलेलो एका ठिकाणी जिथे मी नेहमी गाडी धुवायचो, पण तो गाडी धुणारा आज बंद आहे नेमका. सो आता दुसरा सस्मितनी काहीतरी काढलंय, व्हील ऑफ पॉवर. सो आय होप व्हील पॉवर. सो आता तो आय होप तो चालू असेल, नाही तर मग वाट लागणार आहे. कारण का ऑलरेडी 12 वाजले आहेत आणि आम्ही त्या डेकोरेशन म्हणजे गाडी डेकोरेशनवाल्याला बोललो की आम्ही 12:30पर्यंत पोहोचतो माटुंग्याला. पण थोडासा शेड्यूलच्या मागे चालतो आम्ही. आय होप आमचं काम होईल. काम होईल ते ठीक आहे. काम होईल पण वेळेत होईल की नाही माहिती नाही. 2ला जायचं बाशिंग बांधायला दादांना. ते आपलं काम नाही आहे. आपलं काम गाडी सजवणं. पण 2 वाजल्यानंतर निघायचं तिकडनं आपल्याला. हा ठीक आहे ना, 2:30 पर्यंत निघायचं. हा नाही 2 नाही, गाडी 3:30 3:15 निघायचं. पण बाशिंग बांधता 45 मिनिटं लागतील. नाही एवढा वेळ चल. मग हो बघ लिहून घे. नाही एवढा वेळ नाही. बाशिंग बांधलं की निघता लगेच. 100ची हो चल. 45 मिनिट्स. तो आम्हाला हे कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंगमध्ये बेसमेंट 3मध्ये आम्हाला एक कार वॉशिंग मला मिळालं आहे. सो आता आम्ही गाडी धुवून घेतो पटापट. आणि सो आपण वेळेत आहोत की नाही? किती वाजले? 12:10 झालेत. तिथे पोचेपर्यंत 12:45. अर्धा तास लागेल. अर्धा तासात करतो ना तो. आपली गाडी धुवून झाली आहे आता पूर्णपणे. आणि आता आपण निघतोय माटुंग्याला जायला, गाडीचं डेकोरेशन करायला. सो चला. अरे लॉक नाही. इन्सेप्शन हा का ब्लॉक करतोय मला माहिती नाही. कर ना, पण तू असं नॉर्मली करत नाहीस ना. हा भरलं आहे, केलीस ना गरीबगिरी, कळलं काय म्हणून. हो मी जा मेरे लिए मन्नत मांग, मन्नत में मेरे लिए जन्नत मांग. सो आपण आता फायनली पोचलो इकडे गाडी डेकोरेशनच्या इथे. आणि त्यांनी काम पण चालू केलं आहे. आता वाजलेत 1. आय होप की पटापट होईल काम. बघूया किती वेळात होते ते. आमची गाडी तिकडे तयार होते, पण सस्मित मला इकडे या नारळवाल्याकडे घेऊन आलं नारळ पाणी प्यायला. आणि सस्मितचा काहीतरी एक स्टेटमेंट आहे, प्लीज से. गोड पाणी आणि चांगलं आता मुंबईत नाही, ती कर्नाटकाचे. अच्छा, तो बोलतोय की हे कर्नाटकाचे नारळ आहेत. सो हे सर्वात बेस्ट नारळ पाणी आहे. आपण आता पिऊन बघूया की आलेलं आहे पहिलं नारळ पाणी आपलं. जरा हातात नीट दे. मोमेंट ऑफ ट्रूथ. पिऊन बघूया. नाही खतरनाक आहे रे. नाही मी आता सगळं एक नंबर आहे भाई, खूप मस्त आहे पाणी. तुम्ही कधी येत असाल तर इकडे आहे. कुठे आहे हे? रामाश्रय देवरा वाईन्सच्या जस्ट समोरच आहे नारळ पाणीवाला. खूप मस्त आहे. गोड आहे एक नंबर भाई. इथे आपली गाडी तयार होते आणि त्याच्या जस्ट अपोजिट आहे हा हारवाला, ज्याच्याकडे आपण हार दिलेत बनवायला. कितीला आहे भावा हार? 3200चे 2 हार भावा. खतरनाक. काय वाढली. बघूया आपण हार कसे आहेत ते. वाव, व्हेरी नाईस. सो गाईज आपली आता गाडी पूर्ण सजवून झालेली आहे. सगळीकडनं सजवलेली आहे गाडी आपली. आणि एक मोठा प्रॉब्लेम होता वाचला की सस्मितनी तो हार जिकडून आपण घेतले त्याच्याकडेच ठेवलेले. आणि आम्ही ठरवलेलं की गाडी सजवून झाली की घेऊन निघायचे. आणि सस्मित ऑलमोस्ट विसरलेला.
सस्मितला मी ऑलरेडी बोललो की मला विसरायला होते बाबा, त्यामुळे मला तू बोलू नकोस काय. कन्व्हिनियंट आहे ते पण. हा पण मग पण कन्व्हिनियंट मलाच लक्षात आलं मग. हा लक्षात सस्मितला झालं, विसरलं असतं तर त्याच्यावरच होतं. हा का तुझ्यावर नव्हतं? नाही मी तुला बोललो मी म्हणजे विसरतो. अथर्वनी माळ नसती घातली तर तुला चाललं असतं. नाही असं नाही. 1:40 झालेले आहेत, आपण कट टू कटच पोहोचतोय एकदम. सो आता झालं आमचं काम आणि आम्ही आता निघालो आहे आपापल्या घरी. सस्मित सरच्या घरी, मी माझ्या घरी, कारण का अजून आंघोळ करायची बाकी आहे. सो चला धावपळ आहे चला चल चले ज्ञानेश्वर बाय, भेटूया लग्नात. हां चला चला. सो आपली आता तयारी झालेली आहे, थोडंसं लेट चालू आहे आपण आज पण. आता वाजलेत ऑलरेडी 3:05 झालेत आणि 3 वाजता अथर्वच्या घरातून निघायचं होतं, पण अजून ती लोकं पण निघाली नाही आहेत. बाशिंग वगैरे बांधायचा कार्यक्रम चालू आहे अजून. सो आता आपण अथर्वच्या बिल्डिंग खाली चाललो आणि मग तिथून हॉलवर जायचं. 4:30चा मुहूर्त आहे काहीतरी. सो चला, मी दादा आणि वहिनी आता गाडीमध्ये. आई बाबांना दादा सोडून आलो ऑलरेडी. सो मी आता गेलेलो वर बघायला की काय निघालेत की नाही, तर मी ऑलरेडी निघालेले. सो आता मी अथर्वची गाडी घेतली आहे आणि आता खाली चाललो. अथर्व ऑलरेडी खाली गेला आहे, त्याला काहीतरी नारळ वगैरे ओवाळून टाकायचं आहे. ते 3:20 झाले आहेत. इथून आपल्याला 34 मिनिट्स दाखवते आहे हॉलच्या इथे. सो अराऊंड 4 वाजतील मला वाटतं आपल्याला पोचायला. सो हा आपला नवरा मुलगा इकडे रेडी आहे, मस्त बाशिंग वगैरे बांधून. मामानी बाशिंग बांधलं आहे आणि आता नारळ ओवाळायचं बाकी वाटतं अजून. आता ओवाळतात नारळ. आता हे नारळ ओवाळतात. हे हळूहळू बसा. नमस्कार नमस्कार. सुंदर दिसत आहेत एकदम. बुके कॅन्सल केले तिथे माहिती आहे ना? हां म्हणून तो नारळ दिला हातात. चला. सो आता आम्ही पोचलो आहे हॉलच्या इथे. हा हॉल आहे आणि आपले सगळे पण पोचले आहेत. बाय द वे सस्मित, दादा, जय वगैरे. आणि आता एंट्री सॉन्ग डिसाइड होतं है क्योंकि उसको तेरे को भेजना पड़ेगा ना, फिर तू कंफ्यूज हो जाएगा. अथर्व कसं वाटतंय फायनल मोमेंट्स बिफोर द मॅरेज? थोडंसं अँक्शियस आहे बट मजा येते. पण अथर्वने खूप एन्जॉय केलं आहे तसं. एन्जॉय मजा येते. सो आता यांची पण बस आली आहे रोशनी साईडची. सो आता आपण 5 ते 10 मिनिटात एंट्री घेऊया अथर्वची. अथर्वची एंट्री होते आता. सो त्याची पूजा म्हणजे आरती वगैरे करून त्याला आतमध्ये बोलवतील आणि अंतरपाठाच्या इथे स्टेजवरती उभं करतील डायरेक्ट. सो आता लग्न लागलेलं आहे, मस्त सगळं निर्विघ्नपणे पार पडलं. आणि एंट्री सस्मित मी लावलं, माझ्या भाचीनी लावलं. आरिगातो गोजाइमास. मोशी मोशी. आरिगातो गोजाइमास. मोशी मोशी. लाव मला लाव. हाँ वन मोर सीधे फोटो. भाई आजचा मेनू एकदम खतरनाक आहे. सस्मित घे जरा. सस्मित मेनू टेस्ट कर कसं आहे दोघांनी का. भाई खतरनाक ना भाई. गोल्डन थम्सअप ते गोल्डन थम्सअप. चला नेक्स्ट रिव्ह्यू
आजच्या मेनूमधलं नेक्स्ट गोष्ट आहे, हा मला वाटतं कॉर्न डॉग आहे, चीज कॉर्न डॉग आहे. खाऊन बघा चला पटकन. हां दादा तू खा. कसं आहे? एक नंबर ना, खतरनाक. तोंडात काय एवढं होतंय. कोण उडवते? बाजूला बघ रे. आणि हे बाय द वे ज्यूस आहेत. हे कोणचं ज्यूस आहे? हां ब्लॅक करंट. अजून एक ऑरेंज ज्यूस पण आहे. तुला कुठला आवडला जास्ती? ब्लॅक वाला. मला जरा मला पाहिजे. हा बघा आहे बघा, हा ऑरेंजवाला आहे आणि ब्लॅकवाला आहे. सस्मितला ब्लॅकवाला आवडला, ऑरेंज नीट ट्राय कर. मला ऑरेंजवाला आवडला आहे. चल आता फायनली सांग, तू आता ऑरेंज टेस्ट केलं आहे, मला असं वाटतं की ऑरेंज विनर आहे. हां ब्लॅक कोणता चांगला आहे? ठीक आहे. सो सस्मितला ब्लॅक आवडला, मला दादाला ऑरेंज आवडलं. कारण हवं म्हणजे काय आवडणं ना आवडायचं मग म्हणजे मे बी मला ते जास्त थोडं कमी स्वीट वाटलं म्हणून. हे थोडं स्वीटनेस जास्त आहे. तुला गोड आवडतं काय? सो आता हा अजून एक आपण आणलेला आहे फूड आयटम. चला टेस्ट करा. निहाल सस्मित रिव्ह्यू. चायनीज आहे. माहिती नाही काय आहे. चायनीज असेल तर रडला असता. सस्मी मला ठेवायचा होता थोडासा. आता नको. कसं आहे? चला हे आलं हे माझं राहिलेलं खायचं. हे आपल्या लाही घ्यायच्या राहिलेल्या, तर आता परत धावत चाललोय हॉलच्या इथे. फायनली आपलं काम झालेलं आहे. लाह्या बुकल्या जिकडे पाहिजे होतं तिकडे. आता रिच्युअल कंप्लीट होईल. चला आता अथर्व आलाय चेंजसाठी. आणि अथर्वसाठी स्टार्टर बघा केवढं आलं. हे आलंय तर अजून एक स्टार्टर आलं नाही आहे तरी अजून. हा कपडे बदलतोय पण थोड्या वेळाने बदलतोय बोलला. पण तू त्याच्या एंट्रीला चेंज याच कपड्यामध्ये असेल. नाही रे त्याचा लग्न आहे आज. तू तसं भाऊ आहे बा. मी मला बॅकग्राऊंड मध्येच राहून दे. हा ग्रूम्समॅन. चला ग्रूम. जयचं बॉडी दिसली भाई. जय. चलो गाईस, सो आपलं आता चेंज झालेलं आहे. माझा पण चेंज झालाय. लुक कसा आहे ते सांगा. सगळे इकडे चेंजेस करायला आले बाय द वे. सो सगळ्यांनी चेंज केलंय. जी जो सस्मितचा राहिलाय चेंज करायचा. आमचा ग्रूम चेंज केलेला. मैं तो बोल रहा हूँ ये सगळ्यांनी कृपया करून स्थानबद्ध आहे. नवरा आणि नवरी आता एंट्री घेणार आहेत. एवरीवन प्लीज टेक अ सीट. द ब्राइड एंड ग्रूम आर अबाउट टू एंटर. सब लोग कृपया करके बैठ जाइए. चलो सो आता एंट्री होणार आहे फायनली. सगळे प्रिपरेशन झाले आहेत. हा इथे स्पॉटलाईट आहे आणि तिकडून दोघं येतात मधून मागून. आणि हे सगळे लेट आले आहेत. यांच्यामुळे लेट झालं. या सगळ्यांमुळे लेट झाली एंट्री. चला. अरे आधी एकटीच फिरते. भाई एक नंबर एंट्री झाली. खूप मस्त वाटली एंट्री यांची. आणि यांचं बघा काय चाललं इकडे. चलो गाईस, सो आता मी सर्वात इम्पॉर्टंट कामाला बसतोय. जे अथर्वला हेअर पाकिट येणार आहे ते आपल्याला या बॅगमध्ये जमा करायचे. सो इथेच बसतोय मी. आणि ही आता माझी जागा आहे. बाकीच्या लग्नासाठी पूर्ण लग्न संपेपर्यंत ही माझी जागा आहे. सस्मी तिकडे उभा राहिल्या लोकांना लाईन सोडायला. दादा काय करतोय माहीत नाही. ती दाखवली. यस. चला लाईन लागली आहे. आता आपण कामाला लागूया. सो गाईज आता तसं काही इंटरेस्टिंग चालू नाही आहे. आता मला सगळे येत आहेत हळूहळू भेटायला चालू आहे. आपलं पण इकडे कलेक्शन चालू आहे.
आणि आता मला वाटतं इंटरेस्टिंग गोष्ट डायरेक्ट असेल की आम्ही जेव्हा जेवायला जाऊ अथर्वबरोबर जो आपला डिनरचा स्प्रेड आहे तो मी तुम्हाला दाखवेन. सो आता सध्या तरी मी व्लॉग करत नाही कारण का असं इंटरेस्टिंग काही नाही आहे, बस बाकी काही नाही. सो फायनली गाईज आपण बसलो आहे पंक्तीमध्ये. हे सगळे ब्राईड अँड ग्रूम बसले आहेत. सस्मित इथे बसला आहे. सूप चांगलं आहे. थांब जरा सगळ्यांना दाखवायचं आहे. आणि हे सगळे बसले आहेत. आर्या बोलत होते की आर्या वॉज कंप्लेनिंग मला ब्लॉग मध्ये नाही घेतला आणि मी करवली आहे. मी ब्लॉग तू करवलीमध्ये आली आहेस तिकडे जाऊ हरवली. सो आता आपण करवली या शब्दाचा अर्थ एनिबलर ओ करा पकडणारी. ठीक आहे तर आपण जेवण घेऊया. तुम्हाला पहिलं दाखवतो काय काय. मला वाटतं पूर्ण ताट भरू दे आणि मग आपण खायला चालू करू. ठीक आहे. सो आता हे सूप आलं आहे. कसलं सूप आहे का कोकोनट काय कधी नाही कोकोनट मिल्क असं काहीतरी कोकोनट क्रीम गिंतान कोकोनट अरे पण याचा एक डाऊन साईड हा आहे की आपल्याला नावं नाही माहिती आहेत. मला माहिती आहे. बाहेर कळली असते नावं सगळी सगळ्या डिशेसची. विचारू शकतो तू त्यांना. ठीक आहे विचारूया आपण त्यांना. चला घेऊ आपण सर्व टेस्ट. रोशनी आहे सर्वात बेस्ट. उभी होती मी दिल्लीला, लागला मला प्रेमचं ऊन, अथर्वाचं नाव घेते पाटील घरांची सूप. एक नंबर. सो आता मी जेवण घेतोय. पूर्ण ताट भरायची वाट बघत नाहीये कारण का पाणीपुरी एक नंबर आहे ना. आणि गोड आणि असं तिखट पाणीचा परफेक्ट कॉम्बो आणि थंड पण एकदम. आधी सूप पी पण आधी आपण सूप पिऊन बघूया सूप कशी आहे ती सूपची. काहीतरी आहे छांगमांग चोंग बिनतान. भाई एक नंबर. पाणीपुरी पण खाऊनच घेऊ याच्यात. पाणीपुरी पाणीपुरी गाईज आजचा मेनू तुम्ही फक्त बघा म्हणजे खाऊन खाऊन तुम्ही थकाल. पाणीपुरी, रुमाली रोटी, पनीर, ही रोटी कुठली तरी, हे स्टार्टर, मूग डाळचा हलवा, हे सूप, हे रसगुल्ला, हे अंगूर रबडी आहे गेस, हे सलाड आहे आणि अजून खीना आणि हे आहे बेक तिरामिसू बिस्कॉफ. ओ बेक तिरामिसू रसगुल्ला. बेक तिरामिसू रसगुल्ला रसगुल्ला आय गेस. तरी आपलं अजून हे नाही आलं आर्या. काय हो सांग? येस बॉम्बोलिनी नाही आहे. आली आहे. हां नाही हे जॅपनीज अच्छा पॉप ओके आहे. सॉरी. हे जॅपनीज पॉप आहे काहीतरी. इथे बाव आहे आणि अजून ही कुठली तरी एक भाजी आहे. इट इज जस्ट टू मच. माझं ताट 15 मिनिटं झाली आहे पण माझं तुम्हाला कळेल की आर्याला पाणीपुरी केवढी आवडली. 2 पुऱ्यांच्या प्लेट आहेत आणि एक ऑलरेडी संपली आहे. आता मी फक्त जेवणार आहे. आता बस कारण का खूप मस्त जेवण आहे. सो एकदम आरामात जेवूया. तुम्ही लाईन बघा. तुम्हाला लाईनवरूनच कळेल की किती पदार्थ आहेत ते. हे तू कन्सेंट घेतलास त्यांचा शूट करायचा कन्सेंट घेतला. कन्सर्न घ्यायची गरज नाही. नाही इंडिया आहे सगळ्याचं कन्सेंट घ्यायला मग तू जा तिकडे. आपलं आता जेवण झालं आहे आणि इट इज टाईम फॉर डेझर्ट्स. हे काय असं आयडिया अंगूर रबडी आहे गेस ना. तसंच काहीतरी अंगूर रबडी रसगुल्ला आहेत ते. हां तेच अंगूर रबडी. हे बेक्ड बिस्कॉफ रसगुल्ला आणि हे बॉम्बोलोनी आईस्क्रीम. आर्या कुठला आवडलं सर्वात जास्त. बेस्ट आहे. सॉल्टेड कॅरमेल आईस्क्रीम विथ बॉम्बोलिनी आवडलं ना. चुम्मा आहे. चुम्मा भाई हे माझी हे सिग्नेचर स्टेप दिली आहे तिथे. चुम्मा. शाउट आउट टू फ्रुटॉन्स. थँक्यू. भावाचा एक बिझनेस आहे. वेबसाईट लिंक टाक डिस्क्रिप्शन मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो. लिंक आहे ना. लिंक आहे की नाही. वेबसाईट आहे वेबसाईट टाकतो. लिंक टाकतो अशी. लिंक चेकआउट करा डिस्क्रिप्शन मध्ये. उत्कृष्ट बोलून उत्कृष्ट डिहायड्रेटेड पदार्थ Foods. आणि आय थिंक त्याची टेक्नॉलॉजी पण पेटंटेड आहे इफ आय एम नॉट रॉंग. तर प्लीज जाऊन विकत घ्या आणि रिव्ह्यू टाका. जे काय फीडबॅक आहे तो सुश्रुत स्वतः घेतो. नक्की. सो तुम्हाला मी हा एरिया दाखवलाच नाही. इकडे आम्ही आता जेवायला बसलेलो आणि जे बाकीचे होते त्यांना इकडे होतं जेवण. सो हा पूर्ण एरियामध्ये सगळं जेवण स्प्रेड होतं आणि इथे टेबल्स पण होते. मस्त होता हा एरिया. मला वाटतं की हा ब्लॉग अच्छा नाही अजून एंड नाही करू शकत. थोडंसं बिदाई वगैरे पण तुम्हाला दाखवेन आणि मगच हा ब्लॉग एंड करूया कारण का मला वाटते की हा ब्लॉग सॉलिड मोठा झालेला असणार आहे. जाताना आपण नारळ फोडलेला आणि आता परत आल्यावर सुद्धा एक नारळ.
मामा बाहेर जाऊन फोडतो कुठेतरी. चल दाखवत माझं कंटेंट मामा घेऊन जातो मागे. डेकोरेशन करायचं. चला या या. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला दिदी घेऊन आले. असं नाही, आधी तुला आत यायचं असेल तर आम्ही जे मागू बहिणी ते तुला द्यावं लागेल. तुला मान्य आहे का? बहिणी काही मागू शकतात. काहीही. मला माहिती माझ्या बहिणी काहीही नाही मागलं. नाही, अरे मागणार. तुझी पहिली मुलगी मला देशील का? माझ्या मुलाला देशील का? तुझी पहिली मुलगी माझ्या सून म्हणून. तिकडे आलोकला पण काय गायला नसेल. मेरी फर्स्ट जो लड़की होगी वो आरव को दोगे क्या शादी के लिए? ये उसकी डिमांड है. ये ले इसमें बहुत पैसा ये ले. हो म्हणलं तर रात्री नाही. हाँ बोलना पड़ेगा बोल रहे. हाँ बोल दे. हाँ बोल दे. ठीक हाँ. सर्वांच्या आशीर्वादाने घेऊन आलो एक सुंदर उपहार. रोशनीच्या रोषणाईने झगमगू दे पाटील परिवार. एक नंबर. आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे, अथर्वसाठी सोडून आले मी सारे. पैसे 10,000 मला बघून सांगतो पुढे. ठीक आहे करा चल. आज माझं पाकिट आणायला अच्छा मी काय लक्ष्मा. तू पण ठेव पाय. चुलीची पूजा करून हा चुलीची पूजा करतो. आता मनात आईने गेम बनवलेला आहे की अंगठी टाकायची आहे आणि अंगठी शोधायची आहे. बेस्ट ऑफ 3 विन्स. ओके हाँ ते अथर्व ऍक्टिंग नहीं करायची. जीतने का है चल. अरे पण जितने पे है क्या ये तो बताओ. अरे ये 1 2 3 गो. अरे काय आहे? 1-0. Come on, रोशनी come on. अथर्वला मिळाली वाटते परत. दादानी सोडली. 1-1 फायनल. सडन डेथ. मनात त्याची ऍक्टिंग वेगळीच चालली. चला 1 2 3 गो. कम ऑन नो चीटिंग. हाथ ही नहीं छोड़ रहा है. One eternity later. भेटलं होतं मला. हे मनात नाही फिरवलेली ना अशी विषय. विनर मेरे को उसको मजा आ गया और एक बार खेला. अथर्व रोशनीने सगळ्यांसाठी हॅम्पर्स आणलेले. थँक्यू सो मच. थँक्यू.
Yeah. Woo! चलो बाय 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 रोशनी बाय बाय चला बाय मी विसरली अच्छा. गाडी झोप